एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता मोदींना थेट पत्र पाठवायला सुरुवात केली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीला स्थानिक नागरिक त्रासले आहेत। त्यामुळे त्यांनी आजपासून आम्ही जीव देऊ का या परवानगीसाठी टपालाद्वारे थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवण्यास सुरुवात केली आहे। पहिल्याच दिवशी अक्षरशः 100 पेक्षा अधिक पत्र नागरिकांनी टपालाद्वारे पाठवली आहेत। वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे। मागील काही वर्षांपासून या महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे। जागोजागी पडलेले खड्डे, वाहतूक नियोजनाचा अभाव अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे। या वाहतूक कोंडीचा मोठा फटका महामार्गालगत राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना बसत आहे। महामार्गालगत अनेक खेडेपाडे आहेत, येथे मोठ्या संख्येने लोकवस्ती आहे। महामार्ग हा येथील नागरिकांची जीवनवाहिनी असल्याने महामार्गावरूनच दैनंदिन भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय उपचार आणि शाळा, महाविद्यालय व इतर कामांसाठी ठाणे, काशिविरा, वसई, नायगाव यासारख्या ठिकाणी त्यांना जावं लागतं। मात्र सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीने येथील नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत। या वाहतूक कोंडीच्या नियोजनाच्या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार व आंदोलनं करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील ग्रामस्थांनी आजपासून हे नवीन आंदोलन सुरू केलंय। त्यांनी आम्ही जीव देऊ का या परवानगीनुसार असं पत्र लिहायला सुरुवात केली। टपालाद्वारे मोदींना पत्र पाठवण्यात आलंय। पत्र पाठवण्यासाठी सकाळी ससून व घर येथील टपाल कार्यालयात ग्रामस्थ जमून पत्र जमा करत आहेत। 2014 पासून वाहतूक कोंडीचा त्रास त्यांना सहन करावा लागत असून आता यावर उपाय काढण्यासाठी यांनी हे नवीन आंदोलन सुरू